भाऊ 11/31 पदक नेतृत्व पोलीस निरीक्षक संजय कल्याणी, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नाईकदुरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब पारडे. वैशिष्ट्यपूर्ण वाद्य आणि लक्षवेधी वादन यामुळे अधोरेखित होणारं महाराष्ट्र पोलीस पाईप बँड पथक. या पाईप बँड पथकाने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. सलग 3 वर्ष अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेमध्ये 2016 पुण्यात, 2017 पंजाब आणि 2018 साली जम्मू काश्मीरमध्ये सुवर्ण पदक प्राप्त असं हे पथक आहे. प्राचार्य राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नार्गिस गौड इथल्या या पथकाचं नेतृत्व करत आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे यांच्या अधिपत्याखाली हे पथक आहे. नेतृत्व करतात पोलीस शिपाई गजानन अंधारे. यानंतर बृहन्मुंबई पोलीस दलाची वाहनवेली या संचलनात सहभागी उपयोग होतो. अणुउत्सर्जन झाल्यावर ते तपासण्यासाठी या वाहनामध्ये विशेष उपकरण आहे. गणवेश, केमिकल न्यूट्रलायझर आणि डिकॅम्बिनेशन चेंबर यांचा यात समावेश आहे. या वाहनाचं नेतृत्व करत आहेत केंद्र अधिकारी सागर खोपडे आणि यंत्रचालक ज्योतिराम पवार. यानंतर येत आहे फोम चेंबर. द्रव स्वरूपातला तेलाचा साठा आणि पेट्रोकेमिकलच्या आगींवर फोमचा वापर करून नियंत्रण मिळवण्यामध्ये हे वाहन अग्रेसर आहे. नेतृत्व करत आहेत केंद्र अधिकारी जितेश गुरुळे, यंत्रचालक जितेंद्र आंगणे. यानंतर आहे मिनी भारत केंद्र. दाटीवाटीच्या ठिकाणी त्वरित अग्निशमन सेवा पुरवण्यासाठी या वाहनाचा वापर केला जातो. या वाहनामधल्या प्रणालीमुळे कठीण पृष्ठभागावर छिद्र पाडून प्रभावी अग्निशमन साध्य होतं. नेतृत्व करतात सहाय्यक केंद्र अधिकारी राकेश सरे. संचलनात सहभागी झालेल्या सगळ्या पथकांनी तसेच सगळ्या वाहनांनी माननीय राज्यपालांना मानवंदना दिली आहे. संचलनाचा समारोप अर्थातच राष्ट्रगीताने होईल. कृपया राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सगळ्यांनी उभा राहा. झालेल्या संचलनाचा समारोप होत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांकडे संचलन दलप्रमुखांना पुरस्कृत करतील. त्यानंतर माननीय राज्यपाल